शिक्षणप्रेमींना नमस्कार. मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सका या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. प्रथमतः सर्व शिक्षणप्रेमींना गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. एक महत्त्वपूर्ण अपडेट की आज गुढीपाडवा सण आहे आणि अनेक शिक्षकांनी गुढीपाडवा, प्रवेश वाढवा, गुढीपाडवा, पट वाढवा अशा मोहिमेच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे प्रोत्साहित करणारे बॅनर्स लावून आणि प्रोत्साहन करणाऱ्या शाळेच्या वैशिष्ट्यांसह माहिती प्रदर्शित केलेली आहे. आजच्या या काळामध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये पट वाढवण्यासाठीची ही मोहीम शिक्षकांची खरोखर अतिशय चांगली मोहीम आहे. गुढीपाडवा, प्रवेश वाढवा किंवा गुढीपाडवा, पट वाढवा या माध्यमातून शाळेचे वैशिष्ट्य जनतेसमोर आणून शाळेमध्ये असलेल्या विविध सुविधा जसे की मोफत पाठ्यपुस्तक असेल, गणवेश असतील, शूज आणि सॉक्स असतील, ई-लर्निंगच्या सुविधा असतील, पहिलीपासून इंग्रजीचं शिक्षण असेल किंवा मूल्यवर्धनाचे शिक्षण असेल, इयत्ता 4थी 7वीची शिष्यवृत्ती परीक्षा असेल, 5वीची नवोदय परीक्षा असेल, क्रीडा स्पर्धा असतील किंवा सहशालेय उपक्रम यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत शाळेतील गुणवत्तेविषयी प्रसारण करीत आहात. तर ही खूप मोठी आणि चांगली गोष्ट आहे आणि या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांचा निश्चितच पट वाढेल. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जे शिक्षक हे प्रयत्न करत आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन. परंतु अजूनही काही शिक्षकांनी या बाबतीमध्ये सुरुवात केली नसेल तर निश्चित करावी. कारण गुढीपाडवा, पट वाढवा किंवा गुढीपाडवा, प्रवेश वाढवा या माध्यमातून या येत्या शैक्षणिक वर्षामध्ये जिल्हा परिषद शाळांमधला पट हा वाढला पाहिजे. माननीय मंत्री महोदय शालेय शिक्षण यांच्यासुद्धा आव्हान आहे की जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा आहेत जसं जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या शाळांमध्ये जो पट आहे तो वाढला पाहिजे आणि या दृष्टीने शिक्षकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सोबत SMC असेल, पालक परिषद असेल यांच्या माध्यमातून सुद्धा प्रयत्न करणं गरजेचे आहे. कारण शाळांना शासनाकडून ज्या विविध सुविधा दिल्या जातात, अतिशय तज्ज्ञ असलेले शिक्षक आहेत, वेगवेगळे प्रशिक्षित असलेले शिक्षक आहेत. या शिक्षकांना विद्यार्थ्यांची गुणवत्तेकडे वाटचाल करण्यासाठीची एक चांगली संधी आहे आणि या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. तर आजच्या या माध्यमातून मी एकच सांगेल की आपल्या सर्व शिक्षकांनी असे प्रयत्न वाढवले पाहिजेत. आम्ही गुणवत्ता पाहून प्रवेश देत नाही तर गुणवत्ता निर्माण करतो असेही काही ब्रीदवाक्य काही शाळांच्या बॅनर्सवर दिसून येत आहेत आणि हे आशावाद आहे की विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी जे नवीन पद्धतीचं वातावरण आहे, बैठक व्यवस्था असेल, संगणक व्यवस्था असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे काही सहशालेय उपक्रम असतील यांचं आयोजन प्रभावीपणे केलं जातं आणि विशेष म्हणजे प्रशिक्षित आणि उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक आहेत. त्यामुळे या शाळांचं महत्त्व समाजापर्यंत आणणं गरजेचं आहे आणि विद्यार्थ्यांचा जो प्रवेश आहे तो वाढवणं गरजेचं आहे. ज्या मोफत सुविधा असतील किंवा आपल्या शाळेमधले काही वैशिष्ट्यपूर्ण बाबी असतील जसं मध्यान्ह भोजन योजना आहे किंवा NEP 2020 नुसार ज्या अभ्यासक्रमाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणी असेल, प्रशिक्षित आणि कुशल अध्यापक वर्ग असेल, शिष्यवृत्तीचं मार्गदर्शन असेल, मोफत प्रवेश असेल, आधुनिक आणि डिजिटल पायाभूत सुविधा असतील, शारीरिक आणि सुरक्षाविषयक काही वेगवेगळ्या प्रकारचे संसाधनं असतील, मुलांच्या आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी CCTV असेल किंवा फर्निचर असतील किंवा STEM रेडी सारख्या टिंकरिंग काही लॅब असतील, अशा विविध बाबी या शाळांपर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि अशा निसर्गरम्य परिसरामध्ये या शाळा आहेत. तर आपल्या जिल्हा परिषद शाळांचा पट वाढवण्यासाठी ज्या शिक्षकांनी हे प्रयत्न केलेले आहेत ते खरोखर अतिशय अभिनंदनीय आहेत आणि अशाच प्रकारचे प्रयत्न सर्वदूर महाराष्ट्रात झाले पाहिजेत. जिल्हा परिषद शाळांमध्ये जास्तीत जास्त प्रवेश वाढले तर निश्चितच शिक्षकांसाठी आणि शासनासाठी सुद्धा एक चांगली गोष्ट असेल. कारण की आजही गोरगरिबांच्या मुलांना जे मोफत शिक्षण आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्येच मिळत असतं आणि यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रथमतः ज्या शिक्षकांनी असे बॅनर्स तयार करून डिजिटल माध्यमातून आणि काही प्रिंट माध्यमातून आपल्या गावातील वेगवेगळ्या पालकांपर्यंत पोहोचवले त्यांचं मनापासून अभिनंदन करेल आणि असेच प्रयत्न सर्वदूर व्हावेत ही अपेक्षा करतो आणि आपण निश्चितच या शैक्षणिक वर्षा म्हणजे 2026-27मध्ये मागील वर्षापेक्षा किमान 10 ते 15% पट कसा वाढेल यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर निश्चितच ही एक मोहीम आहे गुढीपाडवा, पट वाढवा, गुढीपाडवा, प्रवेश वाढवा या मोहिमेला मनापासून अभिनंदन आणि आपण असेच प्रयत्न करत राहा. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. आपण आतापर्यंत हा व्हिडिओ पाहिला असेल तर आपल्याला मनापासून धन्यवाद.